नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 3 आणि मी सकाळी फ्रेश वगैरे झाली आणि आता मस्त कांदा पोह्यांचा आनंद घेऊन आम्ही निघणार आहोत देवीच्या दर्शनाला. मग आपण आता तिथेच भेटूया पुन्हा. तर आता मी फायनली श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिराजवळ पोचली. असा मंदिराचा एंट्रन्स आहे आणि इथून तुम्हाला पायऱ्या भेटतील वरती यायला. गुहेत प्रवेश केल्यावर तुम्हाला जमिनी खालून जाणाऱ्या पायऱ्या सापडतील. भिंतींचा आधार घेत तुम्ही मंदिरात पोचलात की तुम्हाला दिव्याच्या प्रकाशात श्री चंडिका देवीची सुंदर दिव्य मूर्ती दिसेल. हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे, तुम्ही बघू शकता. आणि मंदिराचं सराउंडिंग इतकं शांत आणि सुंदर आहे ना. तर आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आले आणि देवीची मूर्ती स्वयंभू असल्या कारणाने आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. पण मी यांच्या ऑफिशियल साईटवरून तुम्हाला यांचे फोटोज किंवा काही वेगळी इन्फॉर्मेशन असेल ती प्रोव्हाइड करते. पवित्र सिंदूर मढवलेली चंडिका देवीची 3 फूट उंच दगडी मूर्ती जेड ब्लॅक स्टोनच्या नैसर्गिक गुहेत सापडली. देवीच्या शिल्पाला 4 हात आहेत. तर मंदिराच्या बाहेरच तुम्हाला देवीला नेसवलेल्या साडी सुद्धा भेटतील आणि खूप छान साड्या. मंदिराच्याच बाजूला पायऱ्या दिलेल्या आहेत, तर तिथून तुम्ही खाली आल्यावर तुम्हाला पाण्याचा झरा सुद्धा बघायला भेटेल. आणि हा फक्त पावसाळ्यातच नाही, 12 महिने हा झरा वाहतच असतो. येथे पिण्याचे पाणी असल्यामुळे हातपाय धुवू नये. मम्मा साडी दाखव. देवीचं दर्शन घेतल्यानंतर करजगावलाच माझे मामा आजोबा राहतात, तिथे धावती भेट देऊन मग आम्ही पुढे निघू. ही आहे परशुराम भूमी. परशुराम भूमी ही निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध स्पॉट आहे.
या स्पॉटवर मला कोकमाची झाडं खूप बघायला भेटली. वीस फूट रेडियस असलेल्या पृथ्वीच्या अर्ध्या भागावर भगवान परशुरामाची 21 फूट उंच मूर्ती स्थापित आहे. तामसतीर्थ तसेच आजूबाजूचा अद्भुत दृश्य पाहण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. इथे खूपच शांत वातावरण होतं. मग माझ्या मनात असा विचार आला की या पृथ्वीच्या आत काय आहे. आम्ही परशुराम स्टॅच्यूच्या आत आले आणि इथे लिहिलं आहे ॲक्च्युली कीप सायलेन्स, पण मी बोलते. आणि ही जी पेंटिंग आहे ना, इथे मधोमध बसल्यावर असं वाटतं की मी एका प्लेसवर आली आणि हे सगळं निसर्ग आहे. तर आम्ही फायनली आता करजगावला पोचले माझ्या मामा आजोबांकडे, आणि मी तुम्हाला त्यांची इकडची बाग दाखवते. चला. तर करजगाव मधला आंबा बाग किती मोठा आहे, आणि तिथेच बरोबर मागेच चिकूचं झाड आहे. आणि या चिकूच्या झाडाला एवढे चिकू लागलेत ना की ते आपण मोजू पण नाही शकत. आणि थोडं पुढे आल्यावर हे फणसाचं झाड. इथे या सीताफळच्या झाडाला पण खूप सीताफळ आहेत इथे, पण ते अजून कच्चे आहेत, रेडी नाही झालेत. ये सोडूनच आहे ना मग. हे इथे नारळाचं झाड आहे. ऍक्च्युली आता कसं सीझन संपलाय, नाहीतर आपल्याला या रस्त्यातच आंबे पण खूप बघायला भेटले असते आणि अजून भरपूर काही बघायला भेटलं असतं. तर इथे सुद्धा एक आंब्याचं झाड आहे, पण आंब्याचं सीझन संपल्यामुळे ह्याची हार्वेस्टिंग आधीच झाली आहे, तर ती तुम्हाला आता दाखवण्यात नाहीये. पण बघूया आपण अजून काय दिसतंय. बागेत ना खूप घनदाट झाड आहेत, खूप मोठमोठी झाड आहेत, म्हणजे जिथे बघू तुम्ही तिथे तुम्हाला झाडच दिसतील. पण आंब्याच्या बागेत आलो आणि इथे जे आंबे आहेत ना तुम्ही बघू शकता, खूपच आंबे आहेत इथे. सांभाळ ना. हे पहा एवढे आंबे आहेत ना ते आपण मोजू नाही शकत, आणि हे तोतापुरी आंबे आहेत.
छोटा भेटतो. पानं आड कचरा इकडे काय जायचं काढला इकडचा. खाऊन टाकले याच झाडाची जी साल असते ना, साल दालचिनी तामसतीर्थ समुद्र किनारा त्याच्या लालसर छटा असलेल्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे, जे गढूळ पाण्यासारखं दिसतं, परंतु या आकर्षणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. पूर्ण प्रवासात आम्हाला हा एकच करवंदाचा झाड बघायला भेटला, ज्या झाडावर थोडीफार करवंद सुद्धा दिसत होती. पूर्ण बघा असं खाली जातो आणि ही सगळी जी सुकी झाडं बिड आहेत ना, ती वाहून जातील. तर आता आम्ही आलोय दापोलीमध्ये आणि आता मी ज्या स्पॉटवर आहे तो आहे दापोली मार्केट. तर चला तुम्हाला दाखवते. आणि मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेला कोकण प्रदेश सूर्य, समुद्र आणि पर्वत यांचे मोहक मिश्रण आहे.
जसजसा सूर्य क्षितिजाच्या खाली डुबतो तसतसं कोकण हे खूप सुंदर रंगाच्या कॅनव्हासमध्ये बदलतं. जसे धुके सरकतात तसंच डोंगराच्या लपलेल्या सौंदर्याची झलक प्रकट करतात. धुक्यातून प्रवास करताना एखाद्याला शांत आणि आत्मनिरीक्षणाची गहन भावना जाणवते. आम्ही ॲक्च्युली दापोली अंबेत मार्गे एक्सप्रेसला निघणार होतो, टोलफाट्याला निघणार होतो, पण आमचा थोडा रस्ता चुकल्यामुळे आम्हाला अजून 15-20 किलोमीटर अजून ट्रॅव्हल वाढला आहे. पण आता आम्ही देवघर या ठिकाणी थांबलो, नाश्ता वगैरे केला आणि पुढे निघतोय. तर देवघर माणगाव करून आम्ही आता बाहेर येऊ, असा रूट असतो. आता आम्ही पेण आणि पनवेलच्या मध्ये एका हॉटेलमध्ये जेवण वगैरे झालं, पण अजून घरी पोचायला 2-2.5 तास आहेत. आणि या ट्रॅव्हलिंगमध्ये मी एवढी थकली आहे ना, असं वाटतं की कधीही ट्रॅव्हलिंग संपते. ट्रॅव्हलिंग म्हणजे जेव्हा चालू झालं होतं तेव्हा आम्ही घरातून निघालो गावी जायला, तेव्हा खूपच जास्त एक्साइटमेंट होती. पण ट्रॅव्हलिंग मध्ये खूप थकवा आला. मी ऑलमोस्ट गाडीत खूप वेळा झोपलीच आहे, जागी नव्हतीच. पण आता बघू, घरी अजून पोचायला 2-2.5 तास आहेत. मग मी तेव्हाच परत भेटते तुम्हाला. विदाउट हेल्मेट हे सुरू गोडुंदर ते नायगाव वसई सातिवली पर्यंत रोडची अवस्था ही अशी. आणि आपली पब्लिक काय महानगरपालिका काम करते. धुकच आहे ना, बाकी धूल आहे. हा नाही असं वाटतं धुकं आहे, पण आपण फार रेगिस्तान मध्ये गाडी चालवतो ना.
आता आम्ही फायनली घरी पोहोचलो. घोडबंदरला एवढी ट्रॅफिक भेटली म्हणजे खूप जास्त नाही तर आम्ही 1-1.5 तासच घरी पोहोचले असतो. त्या ट्रॅफिकमुळे खूप लेट झाला आणि रोड्स पण व्यवस्थित नव्हते. आणि आपला कोकण सिरीज इथेच संपतोय. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला माझा कॉन्टेंट कसा वाटतो हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझा चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. मग लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओवर.